पहिल्यांदा तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू कसे बनवायचे व कडक का होतात आणि कडक होऊ नये त्यासाठी मी इथे एक साहित्य वापरले। त्यामुळे आपले लाडू खरपूस पण होतात आणि छान असे खुसखुशीत ओठाने तोडावे इतके मऊसूत होतात। बघू शकता तुम्ही, मी हाताने तोडून दाखवलेला आहे। एकदम मस्त असे लाडू मी तुम्हाला इथे ठिसूर असे लाडू बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी काय साहित्य घेतले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर इथे बघा, एक वाटी इथे मी आपले सफेद तीळ घेतलेले आणि त्याच वाटीने एक वाटी चणे घेतलेले। आता हे तीळ पॉलिश केलेले नाही आहे, बिना पॉलिशचे तीळ आहे। तुमच्याकडे जे तीळ असेल ते तुम्ही वापरू शकतात। तर त्याच वाटीचं एकाच वाटीचे प्रमाण हे दोन्ही पण। तर इथे बघा, आपण जे नेहमी फुटाणे खातो ते फुटाणे आपण इथे घेतलेले एक वाटी आणि एक वाटी तीळ घेतलेले। ह्याप्रमाणे आपल्याला हे साहित्य मोजून घ्यायचे। तर आता आपल्याला तीळ साईडला ठेवायचे। त्यानंतर ही फुटाणे जे आहे ते एका ताटामध्ये ओतून घेऊ आपण। आता हे सर्व आपण ताटामध्ये ओतून घेऊ आणि जे वरची जी साल आहे ती काढून घ्यायची। तर ह्या पद्धतीने हाताने थोडंसं चोळून घ्यायचं, जेणेकरून जे फुटाण्यावरची जी साल आहे ती काढून टाकायची। ती आपल्याला वापरायची नाही, कारण की ती जर वापरली तर आपले लाडू काळपट पण होणार आणि खाताना पण कचकच लागणार। म्हणून आपल्याला ही जी वरची साल आहे ती हाताने असं साल काढून घ्यायची। मी बघा ह्या पद्धतीने हाताने चोळून घेते आणि सर्व साल आपल्याला ही काढून घ्यायची। बघू शकता छान असे आपले इथे चणे स्वच्छ झालेले आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे। नंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे। तर मिक्सरला याची छान अशी पावडर करायची आहे। मी पूर्णपणे बारीक करून घेणार आहे आणि पटकन होते, जास्त वेळ लागत नाही। चणे खूप ठिसूर असतात त्यामुळे ते पटकन बारीक होतात। तरी ते बघू शकतात छान असं पीठ तयार झालेलं आहे त्याचं। मी तुम्हाला दाखवते चेक करून, एकदम मस्त झालेलं आहे। थोडंसंच मिक्सरला फिरवलं तरी पटकन बारीक झाले ते। तर त्यानंतर बघा, इथे कढई गॅसवर तापायला ठेवायची आहे। त्यामध्ये आपण जे सफेद तीळ घेतलेले एक वाटी ते घालायचे। आता हे वाटीचं प्रमाण म्हणजे हे पाव किलोचं प्रमाण आहे। तर इथे पाव किलो मी सफेद तीळ, तेवढेच पाव किलो आपण चणे घेतलेले। जर तुम्हाला दुसऱ्याही कुठल्याही भांड्याने डब्याने वगैरे प्रमाण जर घ्यायचं असेल, म्हणून मी तुम्हाला वाटीचं प्रमाण दाखवलेलं इथे। तर बघा, इथे आता ही सफेद तीळ आहे जी आपण ही भाजून घेणार आहे, जेणेकरून ती खाताना पण छान लागते भाजल्यामुळे आणि लाडूची सुद्धा चव वाढते। तर आपण ही असे 6 ते 7 मिनटं आपण हे फास्ट गॅसवरती भाजून घेणार आहे। छान असे खरपूस वास येतो आणि खाताना पण छान लागते। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा। तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आता पण इथे तीळ बघा 6 ते 7 मिनटं आपण ही फक्त भाजणार आहे आणि छान असा वास पण छान असा खमंग सुटणार आहे। त्यामुळे तीळ ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि थंडीमध्ये याचं सेवन केलं तर आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं हे। म्हणून आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू केले जातात। आता इथे आपली तीळ छान अशी भाजून झालेली आणि कलर पण बघा छान चेंज झालेला आहे, असा मस्त सोनेरी कलर आलेला आहे त्याला। आता आपण इथे गॅस बंद करून काढून घ्यायची आहे एका ताटामध्ये। त्यानंतर बघा, इथे आपण तूप घेतलेलं बघा, इथे तूप मी हे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे छोटेसे, म्हणजे 100 ग्रॅम इतकं तूप घेतलेलं आहे। त्यातलं अर्धं तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जे आपण फुटाणे बारीक करून घेतले होते ते यामध्ये आपण घालून घेणार आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपल्याला ही जी पावडर बनवलेली चण्याची ती आपण यामध्ये सर्व घालून घ्यायची आहे आणि छान अशी खरपूस भाजून घ्यायची। जोपर्यंत छान असा मस्त वास येत नाही त्याचा खरपूस, तोपर्यंत आपण ही भाजून घेणार आहे। कमीत कमी ही 4 ते 5 मिनटं अशी मीडियम गॅसवर आपण ही भाजून घेणार आहे आणि वास पण खूप मस्त येतो आणि लाडू खाताना पण त्याची चव खूप छान लागते। इथे आपण अर्धे चणे वापरलेले आणि अर्धी तीळ वापरलेली आहे। तर आता लाडू कडक होतात, तर काही वेळेस खूप लाडू कडक होतात। तर आपण इथे चण्याची जी पावडर बनवून घेतलेली, ह्या पावडरमुळे, या पिठामुळे आपले लाडू खूप असे ठिसूर होणारे, खाताना पण खूप छान लागतात ते आणि ठिसूर पण बनतात। तर इथे बघा, आपलं इथे पीठ छान असं भाजून झालेलं आहे चण्याचं। आता आपण हे काढून घ्यायचं आहे। मी हे 6 ते 7 मिनटं मीडियम गॅसवर छान असं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचं भाजताना छान असा
खरपूस वास आला म्हणजे समजायचं की आपलं चण्याचं पीठ इथे तयार आहे. तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे त्या ताटामध्ये ज्यामध्ये आपण तीळ काढून घेतलेले आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला राहिलेलं तूप ते घालून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये थोडंसं घातलेलं आहे, पण आता आपण इथे सर्व वापरलं तरी चालेल. आता मी राहिलेलं तूप सर्व घालून घेतलेलं आहे. मी ते बघा 100 ग्रॅम तूप घेतलं होतं. आधी आपण हे चण्याचं पीठ भाजताना वापरलेलं होतं. त्यानंतर आता बघा इथे राहिलेलं होतं ते पण घातलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण चणे आणि सफेद तीळ घेतली होती त्याच वाटीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ आपल्याला इथं छान असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन हा मेल्ट होईल आणि जास्त वेळ लागणार नाही. आता मीडियम गॅसवर आपल्याला थोडासा वितळून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ आपण हा गरम करणार नाही. जास्त वेळ जर केला तर आपले हे लाडू इथे कडक होतात. तर त्यामुळे फक्त गूळ आपल्याला मेल्ट होऊन द्यायचा आहे. नंतर त्यामध्ये जे आपण तिळाचं व चण्याच्या पिठाचं जे मिश्रण घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे लगेच. तर इथे बघा गूळ छान असा मेल्ट झालेला आहे आणि हे बघू शकता छान असं पातळ झालेलं आहे. त्यात एकही गाठ राहणार नाही हे बघायचं आहे. ज्यातल्या सगळ्या गाठी जर फुटल्यानंतर आपण यामध्ये जे मिश्रण बनवलेले ते यामध्ये घालून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता छान असं पातळसर झालेलं आहे. ह्याच पद्धतीने झालं पाहिजे. आता हे जे आपण चण्याचं पीठ आणि सफेद तीळ हे दोन्ही एकत्र करून घेतलं होतं ते दोन्ही यामध्ये घालून घेणार आहे आणि फक्त आता गॅस कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता 2च मिनटं गॅसवर ठेवायचं, जास्त वेळ नाही ठेवायचं. जास्त वेळ ठेवलं तरी लाडू आपले कडक होतात. तर फक्त आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे 1 ते 2 मिनटं मिडियम गॅसवर आपण हे एकत्र करून घेणार आहे. बघू शकतात कलर पण छान आलेला आहे आणि लाडवाचं मिश्रणसुद्धा एकदम मस्त तयार झालेलं आहे. ह्याच पद्धतीने पाहिजे म्हणजे आपले लाडू एकदम व्यवस्थित होतात. आपण इथे गॅस आता बंद करायचा आहे आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. कढई अजून गरम आहे म्हणून आपण फक्त छान असं मिक्स करून घेणार आहे. जर तुम्हाला याच्या वड्या जर पाडायच्या असेल तर तुम्ही ताटाला तूप लावून घ्यायचं आणि ताटावरती पसरून थोडंसं थंड झालं का लगेच त्याच्या वड्या पाडू शकतात. तर इथे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे याचे छोटे छोटे. तर आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तर इथे ताट घेतलेले आणि ताटामध्ये आपण हे सर्व बॅटर आपण हे काढून घेऊ आणि गरम गरम आहे तोच वळून घ्यायचे. थंड झाले तर त्याचे लाडू लवकर येत नाही. तर मी ह्या पद्धतीने एका साईडला केलेलं आहे आणि जर थंड जर झालं तर परत थोडंसं कढईमध्ये परत गरम करायचे राहिलं मिश्रण तर लगेच त्याचे लाडू वळवता येतात. तर मग इथे बघा मी थोडंसं हाताला पाणी लावते कारण की खूप गरम आहे, हाताला चटका बसतोय. तर थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या पद्धतीने छोटे छोटे असे लाडू वळवून घेणार आहे. इथे बघा आपला हा इथे पहिला लाडू छान असा तयार होतोय. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. हे बघा एकदम मस्त गोल असा गरगरीत मस्त लाडू आपला छान असा तयार झालेला आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे सर्व लाडू वळून घ्यायचे, पटपट वळायचे. गरम असतानाच हे वळले जातात. तर इथे बघू शकतात आणि खायला पण खूप छान लागतात हे. तर इथे बघा मी हे एका साईडला ठेवते आणि राहिलेले लाडूसुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला वळून घ्यायचे. तुम्ही बघू शकतात एकदम मस्त असे लाडू आपले तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात इथे लाडू आपले तयार आहे. ह्या संक्रांतीला तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. या पद्धतीने तुमचे लाडू ओठाने खावा इतके ठिसूर बनतात. तुम्हाला मी हा बघा तोडून दाखवते. एकदम मस्त झालेले, खायला पण खूप छान लागतात आणि पौष्टिक असे आपले इथे हे लाडू तयार आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि घरी हे नक्की ट्राय करून बघा.